हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज निघतो आम्ही दुसऱ्या ठिकाणी. आता या हॉटेलचं चेकआउट झाल्यानंतर आमचं नॉर्थ गोवा तर ऑलमोस्ट फिरून झालं आहे. आता जायचं आहे आम्हाला साऊथ गोव्यामध्ये. एक चर्च आहे, तिथे चर्चमध्ये जायचं आहे. बघू, ते खूप फेमस चर्च आहे. त्यानंतर पुढं कुठं जायचं ते मी नेक्स्ट, अजून तर काही प्लॅनमध्ये नाही. पुढं नेक्स्ट ट्रिपमध्ये काय राहतं काय नाही मी दाखवतोच तुम्हाला. आता पॅकिंग वगैरे करायची आणि निघायचं चेकआउट मारून. चलो, चेकआउट तर मारलेलं आहे. ॲट द टाइम बाहेर निघायच्या टायमालाच पाऊस सुरू झालेला आहे बाहेर, त्यामुळे थोडं वेट करावं लागेल. पाऊस पण उघडलाय आता. छत्रपती शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आपल्याला इथं बघायला भेटला. खूप मस्त वाटलं गोव्यात सुद्धा. सकाळी सकाळी चहा पिण्यासाठी थांबलो आम्ही. तर गोव्याचा विषय असा आहे तिथं तुम्हाला फ्रँचायझी वगैरे नाही दिसणार. तिथं स्वतःच फ्रँचायझी कसं राहतं, जे सरनेम आहे ते डायरेक्ट फ्रँचायझी लावून टाकता येईल. आणि इथं तुम्हाला मेडिकल आणि चहा तर भेटत नाही लवकर एवढं इझिली. तिथं तुम्हाला वाईन्स वगैरे लवकर भेटू शकता. बघू शकता तुम्ही. ज्यांना दारूमध्ये इंटरेस्ट आहे ना त्यांच्यासाठी गोवा बेस्ट आहे बरं का. पण आम्हाला तर काही एवढा जास्त इंटरेस्ट नाही, त्यामुळे आम्ही चहा शोधतो घ्या होतो. आणि खूप वेळानंतर आम्हाला चहा भेटली. वाईनचा विषय असा आहे, तुम्हाला आपल्या कसं गल्ल्यामध्ये कसं आहे बाजूला कसं किराणा दुकान राहतात, तसं इथं वाईनची शॉप आहे. तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे बाजूला एक वाईन, समोर गेल्यावर एक वाईन. इथं जे प्रॉपर ड्रिंक करतं ना त्यांच्यासाठी गोवा म्हणजे काय स्वर्ग आहे, डायरेक्ट स्वर्ग. एवढं इझिली स्वस्त दारू भेटली असं ऐकण्यात आलेलं आहे माझ्या. ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ड्रिंकमध्ये ना तर नक्कीच या व्हिजिट करायचं गोव्याला. बिलकुल विषय नाही, स्वस्त. आपला तर विषयाचा डोक्याच्या बाहेरचा विषय आहे, त्यामुळे आम्ही फक्त चाय लवर आहे, चाय लवर. इथं कसं आहे आपल्याकडं सकाळी सकाळी दुकानं उघडतात. इथं सकाळी 7 किंवा 8ला वाईनचे शॉप चालू होऊन जातात. लोकांना डिसिप्लिन पण एवढी ना, बरोबर विदाऊट हेल्मेट एक पण चालत नाही. फायनली आलो आहे आम्ही कॅन्डोलिन बीचला. आता गाडी वगैरे पार्क करतो. चर्चवर जायचं तर आमचं कॅन्सल झालं आहे. तिथं एंट्री टाईम थोडा आमच्या हिशोबानं तिथं मॅच होत नाही, तिथं जायला वेळ लागणार आहे. तर आता आम्ही दुसऱ्या बीचवर आलो आहे आज, जो की कांदोलिम बीच आहे. हा पण छान बीच आहे, बघू शकता तुम्ही. एकदम भारी नजारे आहे. वेट दाखवतो मी तुम्हाला. हा कांदोलिम बीच आहे. लाटा इथं बागा बीच आणि काय अंजुम बीचपेक्षा हा बीच मला तर बेटर वाटला. तर रिझन हे की इथं लाटा खूप मोठ्या येतात, बघू शकता तुम्ही. आणि व्ह्यू पॉईंट पण छान इथं, हे पण बेस्ट वाटते मला.
इथं बा पोरांची राडी काय चालू आहे. पूर्ण दाबून टाकलं मातीत. कांदिवली बीचचा विषय असा आहे, जर का तुम्हाला पॅरासेलिंग पॅरा रायडिंग वगैरे काही विषय करायचा असेल तर तुम्हाला याच बीचवर बघायला भेटतो. आणि जर का नाईटचा क्रूज वगैरे जर करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला ते पण याच बीचवर भेटतं. मी तुम्हाला दाखवतो हो एक क्रूज. आय डोंट नो इथून दिसेल का नाही, आय डोंट नो. बॅक साईडला आहे. सगळ्या विशेषतः इथं तुम्हाला या बीचवर भेटतं प्रॉपर. पण नाईट टाईमला वेगळ्या फॅन्टसी पूर्ण होता, डेला वेगळ्या. मतलब विषय असा आहे की पॅरा रायडिंग वगैरे हे तर डेलाच होणार आहे आणि राहायला विषय कसिनो वगैरे ते तुम्हाला तर नाईटलाच करावं लागणार आहे. त्यामुळं दोन्हीचा टाईम वेगळा आहे विषय इथं. या बीचवर मला व्ह्यूज खूप मोठाले बघायला भेटत आहे बघा, या बाकीच्या 2 बीचपेक्षा. नजारे आपण बेटर आहे. बीचचा विषय हार्ड आहे. इथं पोजी देणं चालू आहे लोकांच्या. आपलं नाही कोणी, ते दुसऱ्याची. आला पाऊस. शूज ओला व्हायला आला आपण. गोव्याचा खरा नजरिया इथं बघायला भेटतो. हे बघा, हे कपल वाहून जायला आलं होतं बघा. आता ही लाट आली, ते फसलंय, ते खाली फसलाय, ते अडकला तो खाली. आला होता वाहून जायला. बारीक लेकरं हे एक तर एखादं जाणार जे असं आसपार जाळे करता चालल्या जाते. पण यांचं बारीक लेकरांचं काही चुकत नाही हो. ज्यांच्या सोबत आले ना त्यांचा प्रॉब्लेम आहे. एवढं पाण्यात मी म्हणतो पाठवायचंच काय आलं बारीक लेकरायला. बघा असं एखादं वाहून गेलं तर काय करणार आहे. रिटर्न वेव्स खूप फास्ट असते बरं काही. बघू शकता मी बीचवर आलो आणि इथं पाऊस पण सुरू झालेला आहे बघा. पाण्यात पाणी जास्त, अति पाणी चालू आहे. छत्री पण भेटली मला बसायला. इथला माहोल असा आहे, बाहेर ऊन पण पडतंय बघा आणि वरून जोरदार पाऊस पण सुरू आहे. गोव्याच्या किनारी समुद्र खवळलेला आहे. बघू शकता किती मोठाल्या लाटा आहे. सनसेटचा टाइम होत आला आहे इथं. म्हणजे किती 5 किंवा 6 जरी वाजले ना तर सनसेटचा टाइम आपल्याला वाटतं की होतोय, पण तसं काही राहत नाही. खूप टाइम लागतो, 7 तरी वाजता इथं. आता इथं विषय असा झाला आहे, आम्ही बाईक कुठं पार्क केला आहे हेच आम्हाला समजत नाही. सगळा बीच सेम दिसतोय, एंट्री कुठून मारली तेच समजत नाही आम्हाला. तेव्हा आता कन्फ्यूज झालं आहे आम्हाला. बराच वेळा आमदार त्याच्यात गेलं. ते 2 जण गेले बाईक मतलब शोधायला गेले, ते कुठून एंट्री झाली काय झाली. पूर्ण सगळं सेमच दिसतंय, त्यामुळं कन्फ्युजन साहजिक आहे. खूप वेळ फिरल्यानंतर भेटला शेवटी आम्हाला एंट्री गेट भेटला इथून स्ट्रेट. जेव्हाचा बीचवर दमलो, आता थोडंफार जेवण वगैरे करून घेऊ. यानंतर नेक्स्ट
जिथं जायचं तिथं बघू आपण. आता जेवण वगैरे करू हे ना. मला तर असं वाटतं पर्सनली की हा ब्लॉग जास्त मोठा नाही हो, म्हणून हा ब्लॉग मी इथं एंड करतो. देन टाटा बाय बाय.